Network Initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे स्त्रियांचे आजार, ज्याच्यामध्ये विशेष करून आपण मासिक पाळीशी निगडीत समस्या, ज्याच्यामध्ये एंडोमेट्रियोसिस, ॲडिनोमायोसिस किंवा फायब्रॉइड सारख्या समस्यांवरती असणाऱ्या दुर्बीण उपचारांविषयी मार्गदर्शन घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जन आणि गायनेकॉलॉजिस्ट असणारे डॉक्टर बालाजी नलवाड सरांकडनं. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर बालाजी नलवाड सरांची. नमस्कार सर. नमस्कार. पूर्वीच्या काळी भारतातून रुग्ण परदेशी जायचे उपचार घेण्यासाठी, पण आता परदेशातून रुग्ण हे डॉक्टर बालाजी नलवाड सरांकडे उपचार घेण्यासाठी येत असतात. विशेष करून कॅनडा, इथिओपिया, टांझानिया, ओमान ह्या सर्व देशांमधनं रुग्ण हे या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येत असतात. सध्या डॉक्टर बालाजी नलवाड सर हे हिलिंग हँड क्लिनिकमध्ये कन्सल्टंट गायनेकॉलॉजिस्ट आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन म्हणून कार्यरत आहेत. आणि मला आवर्जून सांगायचं वाटतं, या ठिकाणी हिलिंग हँड क्लिनिकमध्ये एकत्रितपणे एका छताखाली आपल्याला स्त्रियांच्या सर्व आजारांसाठी सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार उपलब्ध झालेले आहेत. अनुषंगाने अर्थातच माझा पहिला प्रश्न हा आहे की एंडोमेट्रियोसिस आजार काय हे सांगा, आणि काय काय नवीन उपचार आलेले आहेत एंडोमेट्रियोसिससाठी, काय सांगता येईल? गर्भाशयाचा जो आतला लेअर आहे त्याला आपण एंडोमेट्री म्हणत असतो. प्रत्येक वेळी मासिक पाळी येत असते म्हणजे तो आतला लेअर निघून जात असतो आणि परत नव्याने महिन्याभरामध्ये तयार होत असतो. जेव्हा ह्या एंडोमेट्रियमच्या पेशी किंवा एंडोमेट्रियम सारख्या पेशी शरीरामध्ये अनैसर्गिक ठिकाणी म्हणजे गर्भाशयाच्या बाहेर वाढायला लागतात, तर त्या कंडिशन्समध्ये आपण एंडोमेट्रियोसिस असं म्हणत असतो. तर एंडोमेट्रियोसिस हा कॉमनली मुख्यतः गर्भाशयाच्या बाजूचे जे ऑर्गन्स आहेत, जसे की ओव्हरीज, फॅलोपियन ट्यूब किंवा बाजूचं पोटामधील आवरण ज्याला आपण पेरिटोनियम असं म्हणतो, त्याशिवाय इंटेस्टाईन आणि युरिन बॅग ज्याला आपण मूत्राशय म्हणत असतो, तर त्या ऑर्गन्समध्ये एंडोमेट्रियोसिस स्प्रेड होत असतो. याशिवाय एंडोमेट्रियोसिस हा ब्रेनपासून अगदी पायातील मांसपेशींपर्यंत कुठल्याही ऑर्गनमध्ये अफेक्ट करू शकतो, जसे की ब्रेन, हार्ट, लंग्स, किडनी, डायफ्रॅम, पॅनक्रियाज. त्यामुळं त्या ऑर्गनशी रिलेटेड सिम्पटम्स हे वेगळे असतात. म्हणून मेन्स्ट्रुअल पेन जर सुरुवात होत असेल, मेन्स्ट्रुअल क्रॅम्प्स, तर लवकरात लवकर डॉक्टरांकडून निदान करून तो आजार कंट्रोलमध्ये ठेवणं हे फार गरजेचं असतं. आणि त्याच्यानंतर सोनोग्राफीच्या सहाय्याने एंडोमेट्रियोसिसचं अचूक निदान करता येतं. फार क्वचित प्रसंगी जेव्हा आपण खूप कॉम्प्लिकेटेड स्टेजमध्ये आजार असतो, त्यावेळी आपण सर्जरी प्लॅन करत असतो, त्यावेळी MRIची गरज पडत असते. मी अमृता चौधरी. सुरुवातीला मला एंडोमेट्रियोसिस म्हणजे नेमकं काय हेच माहीत नव्हतं, पण जेव्हा हा त्रास वाढायला लागला तेव्हा मी पहिल्यांदा डॉक्टर बालाजी यांना भेटले. तेव्हा त्यांनी मला अगदी नीटपणे समजावून सांगितलं की हा आजार काय आहे, हा परत कसा होऊ शकतो आणि सर्जरीनंतर मला काय काळजी घ्यावी लागेल या संदर्भात त्यांनी मला सगळी माहिती स्पष्टपणे दिली. त्यांनी ज्या पद्धतीने माझा उपचार केला आणि या क्षेत्रातील त्यांचा जो सखोल अनुभव आहे तो खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यावेळी आपण 3 गोष्टी मुख्यतः बघत असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशंटचं वय काय आहे, पेशंटच्या आजाराचा स्टेज कुठला आहे, आणि तिसरं आहे ते म्हणजे प्रेग्नन्सी पेशंट प्लॅन करणार आहे की नाही आहे. त्याच्यामुळे प्रत्येक पेशंटसाठी आपण वेगळी लाईन ऑफ ट्रीटमेंट डिसाईड करत असतो. आणि जसं की खूप अर्ली स्टेजमध्ये जर पेशंट आलेले असतील आपल्याकडं, तर त्यावेळी आणि ते खूप चांगली फेज असते की ज्या ठिकाणी आपण पेशंट, त्यांचे नातेवाईक, लग्न झाले असेल तर त्यांचे पती, यांच्या सगळ्यांना सोबत घेऊन आपण काउन्सिलिंग करतो, जेणेकरून ते सगळ्यांना आजार काय आहे तो समजला पाहिजे आणि त्यांना सगळं एक्सप्लेन करून मग पेशंटना आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सांगतो. त्याशिवाय जेव्हा डिसीज हा थोडासा पुढच्या स्टेजमध्ये असतो, मग त्यावेळी पेशंटला आपल्याला कधी पेनकिलरचे मेडिसिन द्यावे लागतात सिम्पटम्स कमी करण्यासाठी, आणि हॉर्मोनच्या टॅबलेट्स किंवा इंजेक्शन्स, जेणेकरून आजाराचं प्रोग्रेशन थांबवता येईल असं. त्यानंतर जर लग्न झालेली स्त्री असेल, तिला मुलं वगैरे पाहिजे असतील, तर आपण ॲग्रेसिव्हली तिला प्रेग्नंट राहण्यासाठी ट्रीटमेंट सुरू करून देतो. त्याच्यामध्ये की जर ती नैसर्गिकरित्या प्रेग्नंट राहणार असेल तर त्या दृष्टीनं ट्रीटमेंट करत असतो. खूप ॲडव्हान्स स्टेजमध्ये आजार असेल तर कधी IVF म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीचा वापर करून आपल्याला तिला प्रेग्नन्सी अचीव करावी लागते. आणि अगदीच ॲडव्हान्स खूप जास्त स्टेजमध्ये डिसीज आहे, स्टेज 3, स्टेज 4मध्ये डिसीज, त्याला आपण डीप इन्फिल्ट्रेटिंग एंडोमेट्रियोसिस असं म्हणतो. तर त्या केसमध्ये नुसत्या गोळ्या औषधांनी पेशंटना रिलीफ मिळत नसते, म्हणून मग सर्जरी करावी लागते. तर ह्या सर्जरी आपण लॅप्रोस्कोपीमधूनच करत असतो. आणि त्या 2 प्रकारच्या सर्जरीज असतात, ज्यामध्ये त्या स्त्रीला जर पुढं प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे किंवा अगदीच 20s
एजमधल्या अनमॅरिड मुली आहेत तर त्यांच्यामध्ये आपण फर्टिलिटी स्पेअरिंग किंवा कन्झर्वेटिव्ह एंडोमेट्रियोसिस एक्सिजन सर्जरी असं म्हणत असतो. तर त्यामध्ये जो काही आजार दिसतो आहे तो सगळा आजार एक्ससाइज करत असतो लॅप्रोस्कोपीमधून आणि तिचं गर्भाशय आणि ओव्हरी आणि फॅलोपियन ट्यूब आणि बाजूला असलेले महत्त्वाचे अवयव हे अगदी व्यवस्थितरित्या आपण स्पेअर करून तो आजार पूर्णपणे काढत असतो. समजा जर त्या स्त्रीचं वय जवळपास 40 किंवा 40+ असेल तर त्या केसेसमध्ये आपण आणि फॅमिली कंप्लीट आहे, तिला मुलाचं काही पुढे प्लॅन नाही आहे, तर त्या केसमध्ये आपण गर्भाशय आणि ओव्हरीज हा काढण्याचा सल्ला देऊ शकतो. आपण एक मराठी जोडपं आहे आपलं जे की युनायटेड स्टेट्समध्ये राहायचे, तिला एंडोमेट्रियोसिसचा त्रास होता आणि सिम्पटम्स तिचे बॉवेल रिलेटेड होते. तर ते आपल्याकडे आले इथं इव्हॅल्युएशन नंतर लक्षात आलं की तिला एंडोमेट्रियोसिस आहे आणि ते जोडपं अगदी डिवोर्सच्या उंबरठ्यावर पोचलेलं होतं. कारण मी मगाशी बोलल्यासारखं एंडोमेट्रियोसिसमध्ये स्त्रियांचं शारीरिक, मानसिक, लैंगिक, इकॉनॉमिकल आणि सामाजिक हे सगळं स्वास्थ्य थोडंसं बिघडलेलं असतं. तर त्यामुळे त्यांना लवकरात लवकर निदान करणं आणि हे गरजेचं असतं. तर हे जेव्हा जोडपं 3.5 वर्षापूर्वी आमच्याकडे आलेलं होतं त्यावेळी इव्हॅल्युएशन केल्यानंतर लगेच लक्षात आलं की ह्या मुलीला एंडोमेट्रियोसिसचा त्रास आहे आणि हे सगळे जे त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत ते फक्त एंडोमेट्रियोसिसमुळे आहेत. आम्ही मग सगळ्यांना काउन्सिलिंग करून तिची सर्जरी केली. सर्जरीमध्ये सगळं एंडोमेट्रियोसिस एक्ससाइज केला. त्यानंतर ती परत गेले 2 जण US त्यांना आम्ही 6 महिन्यासाठी मेडिसिन द्यावे लागतात, त्या मेडिसिन दिल्या आणि आत्ता 1.5 महिन्यापूर्वी ते कपल एक छान गोंडस बाळ घेऊन आम्हाला भेटायला आलेलं होतं. तर एंडोमेट्रियोसिस हा इतक्या लेवलपर्यंत इम्पॅक्ट करत असतो एखाद्याच्या आयुष्यामध्ये. मेरा नाम अंजलि है. मैं काफ़ी टाइम से मतलब पीरियड्स का प्रॉब्लम की वजह से काफ़ी शफल्स कर चुके हूँ. तो मेरे फैमिली फ्रेंड ने मुझे बताया है कि मुझे हीलिंग हैंड्स में एक बार विजिट कर लेना चाहिए, बालाजी सर से मिल लेना करके. तो मैं हीलिंग हैंड्स में आई, बालाजी सर से मिली, उन्होंने मेरा हिस्ट्री पूरा जाना. उन्होंने मुझे बताया कि मेरा जो तकलीफ़ है वो एंडोमेट्रियोसिस है, तो उसके लिए मुझे ऑपरेट करना पड़ेगा. तो मेरा ऑपरेशन हुआ और तभी से मैं एकदम ठीक हूँ. थैंक यू बालाजी सर. आणि केवळ गुदमार्गाचेच आजार नव्हे तर या अनुषंगाने मूत्रमार्गाचे आजार ज्याच्यामध्ये किडनी स्टोन, प्रोस्टेट सारखी समस्या आहे किंवा किडनी ब्लॅडर, प्रोस्टेट कॅन्सर आहे, ह्यासाठी सुद्धा सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार आता या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. तर या उपचारांचा लाभ घेण्यासाठी फक्त आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे हीलिंग हँड क्लिनिकचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. सर, आजकाल स्त्रियांमध्ये गर्भाशय गाठी म्हणजे फायब्रॉइड्सचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्यामुळे वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्सही होत असतात. एकंदरीतच युटेराईन फायब्रॉइड्सविषयी त्यामध्ये असणारी लक्षणं, निदान, उपचार ह्याविषयी आमच्या प्रेक्षकांना काय सांगता येईल? फायब्रॉइड हे 3 टाईपचे असतात. सबसिरस फायब्रॉइड म्हणजे जे गर्भाशयाच्या बाहेरच्या बाजूने वाढणारे फायब्रॉइड्स असतात, ते युजली कुठल्याही प्रकारचे त्रास देत नसतात. दुसऱ्या अस्तरामध्ये होणारे म्हणजे इंट्राम्युरल फायब्रॉइड्स असतात, ते फायब्रॉइड्स 4 सेंटीमीटरपेक्षा जास्त होत असतील आणि एंडोमेट्रियममध्ये डिस्प्लेस करत असतील, म्हणजे गर्भाशयाच्या आतल्या बाजूला वाढत असतील तर तेही फायब्रॉइड सिम्पटम्स देऊ शकतात आणि त्यामुळे इन्फर्टिलिटी पण होऊ शकते. आणि तिसऱ्या पद्धतीचे फायब्रॉइड म्हणजे सबम्युकस फायब्रॉइड, जे की फायब्रॉइड गर्भाशयाच्या आतल्या अस्तराला एंडोमेट्रियमच्या तिथे वाढत असतात आणि ते गर्भाशयाच्या आतमधून वाढत असतात. त्यामुळे सबम्युकस फायब्रॉइड हे सगळ्यात जास्त सिम्पटम्स देणारे फायब्रॉइड्स असतात. आणि जसं आपण मगाशी बोललो एंडोमेट्रियोसिसचे जे सिम्पटम्स आहेत, ॲडिनोमायसिसचे जसे सिम्पटम्स आहेत, तसेच ह्या जे फायब्रॉइड एंडोमेट्रियम डिस्प्लेस करत असतात, आतल्या बाजूला वाढणारे फायब्रॉइड्स असतात, त्यांचे सिम्पटम्स हे ऑलमोस्ट सारखेच असतात. जसे की मासिक पाळीमध्ये वेदना होणे, मासिक पाळीमध्ये एक्सेसिव्ह त्रास होणे किंवा पाळीच्या 2 पाळीच्या आतमध्ये कंटिन्युअस ब्लिडिंग होत राहणे किंवा जास्त प्रमाणामध्ये ब्लिडिंग होणे किंवा इन्फर्टिलिटी, ह्या सगळ्या गोष्टी ह्या बऱ्याच अंशी एंडोमेट्रियोसिस किंवा ॲडिनोमायसिसचे सिमिलर असतात फायब्रॉइडमध्ये. डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट ही फायब्रॉइडसाठी सर्जरीच असते. त्यामध्ये 2 पद्धतीच्या सर्जरीज असतात, लॅप्रोस्कोपिक सर्जरी आणि हिस्ट्रोस्कोपिक सर्जरी. हिस्ट्रोस्कोपी म्हणजे बिना टाक्याची ती शस्त्रक्रिया असते. त्याच्यामध्ये आपण एक छोटा टेलिस्कोप असतो, तो गर्भाशयाच्या आतमध्ये इंट्रोड्यूस करत असतो आणि त्याच्यामधनं तो फायब्रॉइड काढून घेत असतो. त्याच्यामध्ये बॉडीवरती कुठेही स्टिचेस वगैरे येत नसतात. आणि जे फायब्रॉइड मधल्या लेअरमध्ये किंवा बाहेरच्या लेअरमध्ये आहेत तर आणि मोठ्याच आकाराचे असतात, त्यांच्यासाठी लॅप्रोस्कोपिक मायमेक्टॉमी आपण म्हणतो त्या सर्जरीला. तर 3 छोट्या होलमधून आपण कितीही मोठे फायब्रॉइड असतील तरी ते फायब्रॉइड काढत असतो. आणि अगदीच वय जास्त आहे, 40च्या आसपासच्या स्त्रिया आहेत, त्यांच्यामध्ये मोठे फायब्रॉइड्स आहेत, सिम्पटम्स खूप जास्त आहेत, तर त्यांना आपण गर्भाशय काढण्याचं, त्याला आपण लॅप्रोस्कोपिक हिस्टेक्टॉमी ऑपरेशन म्हणत असतो, ते ऑपरेशन आपण करत असतो.